पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे। भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे टाकळी जिल्हा परिषद गटातील उमेदवार वाघमारे नंदकुमार कोंडिबा, खर्डी गणाचे उमेदवार आगवणे शुभम सुरेश यांच्या प्रचारार्थ तावशी येथे कॉर्नर सभा घेण्यात आली। या सभेला माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, पंडित भोसले, बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, ॲडव्होकेट तानाजी सरदार, बाळासाहेब यादव यांच्यासह मोठ्या संख्येने पांडुरंग परिवार व काळे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी सभा संपल्यानंतर कल्याण काळे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पहा काय म्हणाले ते। साहेब, तुम्ही असतील, गणेश पाटील असेल, युवराज दादा असेल, यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे विरोधकांची पायाखालची वाळू बसायला लागली। फॉर्म भरून उमेदवारांची नावं आता बॅलेट पेपरवर आली, तरी त्यांची युती, आघाडी वगैरे अशा उरायला काय सांगाल? भाजपमध्ये प्रवेश करण्याचा उद्देश आमचा त्या टायमाला पहिल्यांदा महायुतीच्या माध्यमातून परिचारक साहेबांबरोबर बोलणी चालू होती आणि अचानक मी हे सगळ्या गोष्टी मी अजितदादा कानावर घातले होते, आदरणीय तटकरे साहेबांच्या कानावर घातलेले होते आणि अचानक हे दोन पक्ष एकत्र झाले आणि इथल्या आमदारांनी अचानक EB फॉर्म त्यांच्याकडे काहीतरी त्या खोटं बोलून वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्यांना सगळ्यांना विश्वासात घेतो, त्यांना उमेदवार आम्ही देतो असं बसून काहीतरी त्यांनी चुकीचं बोलून त्यांनी EB फॉर्म आणले आणि इथं आणल्यानंतर आम्ही अर्ज अगोदर भरले होते आणि यांनी EB फॉर्म जाणून बुजून आमच्याच जिल्हा परिषद गटामध्ये, गणेशच्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल किंवा आपल्या वाकरी जिल्हा परिषद गटात असेल, बाळवणी जिल्हा परिषद गटात असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला अर्ज दिले। वास्तविक आता आम्ही घड्याळ चिन्हावर अर्ज भरलेले होते, पण त्यांनी आपल्या उमेदवाराला अर्ज दिले नाहीत। दोघं लोकांची दिशाभूल करतात, खोटं बोलतात। आता इथे वेळ आता लोकांनी ही ओळखलेलं आहे सगळं, त्यामुळं आम्ही सगळे विचार करून एकत्र आम्ही आलेलो आहे आणि ही जनतेची निवडणूक आहे, तरुण कार्यकर्त्याची निवडणूक आहे, असा हा व्यवसाय। चेअरमन साहेब, विठ्ठल परिवाराची एक विचारधारा आहे की कुठंतरी आतापर्यंत पांडुरंग परिवाराच्या विरोधात असताना आमच्यातले काही नेते तिकडे गेले नाही, आम्ही एकत्र आलोय असं देखील बोललं जाते अभिजित पाटील आणि बालकृष्ण। अभिजित पाटील काय बोलतील ते त्यांच्यावर त्यांना लकलाभ, पण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र झालोय। ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ह्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, कुठल्याही कार्यकर्त्याला मला अडचणीत आणायचं नाही। आत्तापर्यंत अभिजित पाटलांनी जिथं जिथं निवडणुका लावल्या तिथं एका ठिकाणी सुद्धा सक्सेस झाले नाहीत। ते मार्केट कमिटी घ्या, तसंच कार्यकर्त्याला वेटीस धरलं। तुम्ही नगरपालिकेमध्ये आयत्या टायमाला आम्ही सगळा परिवार एकत्र केला, आयत्या टायमाला पळ काढला आणि उमेदवार उभा केले, तिथे एकही नगरसेवक निवडून येऊ दिला नाही, डिपॉझिट जप्त झालं। आता सुद्धा त्यांना तेच करायचं होतं जिल्हा परिषदमध्ये, पण ते आम्ही सक्सेस होऊ दिलं नाही। मी, गणेश दादा आणि युवराज दादा आम्ही तिघांनी मिळून हे सक्सेस होऊ दिलं। भगीरथ दादांना काय आव्हान करायला आता? भगीरथ दादांना आव्हान वगैरे काय नाही, आता त्यांनी सुद्धा खरं आमच्याबरोबर यायला पाहिजे होतं, पण ते आता ते अभिजित बरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यांनी आम्हाला विचारलं असतं, आम्ही त्यांना आपण मिळून जायला काय अडचण नव्हती, आमच्याबरोबर आले असते तर आपण सगळे मिळून हाय असं राहिलो असतो, आमचा काही विषय नाही। आपण भाजप सरकारमध्ये उद्या आपल्याला निधी जास्त आणायचा, कार्यकर्ते उभा केले त्यांना निवडून आणायची जबाबदारी आहे आणि मग ही काही स्वतःपुरती ही निवडणूक नाही, कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आता विठ्ठल परिवार राहिलाच कुठं, प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळं विठ्ठल परिवार वगैरे आता मी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, पण काय ठराविक लोकांनी दुभागला गेला आणि त्यांनी त्यांचं स्वतःची वैयक्तिक पोळी भाजण्याचा प्रयत्न ते करतात।